काही ठिकाणी या दिंड्यांवरती जे आहेत ते माउंट्स फेकण्याचे प्रकार जे आहेत ते मध्यंतरीच्या काळात पुण्यामध्ये घडलेलं होतं। पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये एका महिलेने माउंट्स फेकल्या प्रकरणात वारकऱ्यांवरती त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली होती, गुन्हा दाखल झालेला होता। वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी भक्त यांची गेल्या काही शतकांपासूनची परंपरा आहे आणि वारकरी सर्व जगाच्या कल्याणासाठी त्यांच्या चांगल्यासाठी प्रार्थना करत असतो आणि पंढरपूरचा पांडुरंग हा देशातल्या रंजल्या गांजलेल्यांचा, गोरगरिबांचा, 12 बलुतेदाराचा, 18 पगड जातीच्या लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव आहे। आणि त्यामुळं काही लोकांना अशा या वारीला गालबोट लावण्याचं षडयंत्र केलं जात आहे आणि अशा षडयंत्राला कोणताही वारकरी बळी पडणार नाही। ज्या पद्धतीनं वारी ही पहिल्यापासून चालत आलेली आहे अशी पुढं सूर्य चंद्र असेपर्यंत ही वारी चालत राहणार। कुणीही किती आघात करण्याचा प्रयत्न केला, कुणीही किती चुकीच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी आपल्या पद्धतीनंच ही वारी पुढे घेऊन जातील, संत महात्म्यांचे विचार पुढे घेऊन जातील।